नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप भगर घ्यायची आहे। भगरला वरई देखील म्हटलं जातं। आता ही भगर 2-3 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी ही भगर चांगली धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 2 तास ही भगर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। बरोबर 2 तास इथे मी ही भगर भिजवून घेतलेली आहे। भगर चांगली भिजली गेलेली आहे। आता या भगरीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे। आता ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली। यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही कारण भगर ऑलरेडी भिजलेली आहे। आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी ही पेस्ट तयार करून घेतली। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या। या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे। याला एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचे। आता हा पदार्थ जास्त चवीला भन्नाट तयार होण्यासाठी एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे। एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलाय, त्याची साल काढून घेतली, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला। पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे यात घातले। 1 इंच आलं घालायचे। 1 चमचा जिरं घालून घेतलं। जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही इथे वापरा। 3 हिरवी मिरची घातली। थोडंसं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे। बघू शकता इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। तुम्ही या वाटणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आता हे वाटण आपण बारीक करून घेतलेल्या या भगरच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया। असं हे बटाटा आणि शेंगदाण्याचं तयार केलेलं वाटण असं या मिश्रणामध्ये घालून घेतल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो आणि या पदार्थाची चव सुद्धा दुपटीने वाढते। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। बॅटर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। ज्या पद्धतीचं डोस्यांचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे मिश्रण ठेवायचे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। इथे आज आपण डोसे तयार करत आहोत, तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचे। आता थोडंसं पाणी यावरती शिंपडून घ्यायचं आणि तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळेच आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही किंवा फाटत नाही। अगदी परफेक्ट असे डोसे तयार होतात। आता तव्यावरती 1.5 पडी हे डोस्यांचं बॅटर घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला असं पसरवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता डोस्याला छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। आता या डोस्याची वरची बाजू हलकी कोरडी झाल्यावरती याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आता हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। याला फोल्ड करून घेऊयात। बघा, मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा भगरीचा डोसा तयार झालाय। याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे आपण तयार करून घेऊया। मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे भगरचे डोसे तयार झाले। चवीला अप्रतिम लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं छान असे मऊ, लुसलुशीत, स्पंजी, सॉफ्ट आणि जाळीदार असे हे डोसे तयार होतात आणि लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतके चविष्ट लागतात। हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी भगर घालून घ्यायची आहे। त्याच वाटीने पाव वाटी यात साबुदाणा घालायचा आहे। 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच तुम्ही इथे वापरा। आता हे सर्व जिन्नस गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज झालेला नाहीये। याच रंगावरती याला भाजून घ्यायचे। आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया। आता हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची। ज्या पद्धतीचा बारीक रवा असतो त्या पद्धतीची ही पावडर तयार करून घ्यायची। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं फिरवून घ्यायचे। बघा, याला मी फिरवून घेतले। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं। इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि हा बटाटा किसून घेतलेला आहे, तर तो यामध्ये घातला। इथे मी पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे ओबड धोबड जाडसर असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले होते, तर ते यामध्ये घालून घेतले।
पाव वाटी यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचे काप घालायचे। यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घेतली। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचे, साधारण पाव वाटी यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतले। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया, बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। इथे आज आपण आप्पे तयार करत आहोत, तर आप्पे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इनो घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच आप्पे बनवायला सुरुवात करायची। त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तयार करून घेतलेलं आप्प्यांचं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला हे आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे एका साईडने भाजून घेतलेले आहे। आप्पे बघू शकता मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आता हे आप्पे आपण उलटून घेऊया आणि याच पद्धतीने हे आप्पे दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दुसऱ्या साईडने देखील भाजून घेतलेले आहे। इथे आपले मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे उपवासाचे आप्पे तयार झालेले आहे। यांना आता काढून घेऊया। असे हे उपवासाचे आप्पे दिसायला एवढे सुंदर दिसतात, पण त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। बाहेरून छान क्रिस्पी कुरकुरीत, आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट असे तयार होतात। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी कच्च्या केळीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ कसं बनवलं जातं ते तुम्हाला थोडक्यात सांगते। कच्च्या केळीची साल काढून घेतली जाते आणि केळीचे काप केले जातात आणि कडकडीत उन्हामध्ये त्यांना सुकवलं जातं आणि मिक्सरमध्ये अशा पद्धतीचं अगदी बारीक असं हे पीठ तयार केलं जातं। असं हे कच्च्या केळीचं पीठ किराणा दुकानामध्ये किंवा सुपर मॉल्समध्ये आरामशीर अवेलेबल होतं। आता एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला 2 वाटी हे केळीचं पीठ घ्यायचं आहे। आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतलाय आणि त्याची साल काढून घेतली आहे। आता हा बटाटा आपल्याला यामध्ये असा किसून घालायचा आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाज येईल यात किती पाणी घालायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीचं आपलं चपातीचं पीठ असतं त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। यापासून आपल्याला कच्च्या केळीची दशमी बनवायची आहे। आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये कच्च्या केळीच्या उपवासासाठी दशम्या बनवल्या जातात, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला असा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे। आता असा हा उंडा आपल्याला या कच्च्या केळीच्या पिठातून थोडासा घोळून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। चपातीची थिकनेस असते त्याच थिकनेसचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी ही दशमी लाटून घेतलेली आहे। आता लगेच आपण ही दशमी भाजून घेऊया, तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय। यावरती आपल्याला ही दशमी घालून घ्यायची। आता थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि असं हे पाणी आपल्याला या दशमीला पूर्ण साईडने असं लावून घ्यायचं आहे। आता ही दशमी आपल्याला दोघी साईडने छान भाजून घ्यायची। दशमीची एक साईड भाजून झाल्यावरती हिला पलटी करून घ्यायचे आणि यावरती असं तेल लावून घ्यायचे। तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आता ही दशमी आपल्याला याच पद्धतीने तेल लावून दोघी बाजूने चांगली भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता दशमी मस्त अशी टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे आणि इथे मी ही दशमी छान दोघी बाजूंनी मस्त भाजून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली कच्च्या केळीच्या पिठापासून तयार केलेली ही अशी दशमी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी लुसलुशीत तयार होते। साबुदाणा खिचडी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही या अशा कच्च्या केळीपासून दशम्या तयार करून घेऊ शकता। चवीला अगदी छान लागता आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत अशा या दशम्या तयार होत्या। ही दशमी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता। साबुदाणा छान मऊसूत भिजला गेलेला आहे।
यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे, 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 चमचा जिरं घालायचं, जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही ते वापरा, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे आज आपल्याला थालीपीठ तयार करायचे, तर त्यासाठी इथे मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय। आता ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचंय। थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतलाय, यावरती थोडंसं तेल घालायचे आणि तेल चांगलं आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचंय। आता थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। थालीपीठ एका साईडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलंय। तयार झाले इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही गोड दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, चवीला अगदी छान लागतं। या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका पॅनमध्ये 2.5 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ही आहे पहिली वाटी, ही दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी मी घेतलेली आहे। असं 2.5 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगरीला वरई असं देखील म्हणतात। भगर मी 2-3 वेळेस पाण्याने छान वॉश करून घेतली आणि नंतर या पाण्यामध्ये घातली। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला ही भगर 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता ही भगर शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी हिला मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे भगर तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही। इथे मी भगर छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मऊसूत ही भगर शिजलेली आहे। आता ही शिजवून घेतलेली भगर आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, त्यासाठी अशा पद्धतीने याला परातीमध्ये पसरवून घ्यायचं। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती हाताने हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलं आणि याचा गोळा तयार करून घेतलाय। आता यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे, 2 हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहे, तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा जिरं घातलं, 2 चमचे दही घालायचं आहे आणि इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा उकळून घेतला आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। इथे आपण यात बटाटा घातलेला आहे त्यामुळे आणखी थोडंसं यात मीठ घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आपण भगर शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। आता यामध्ये आपण पाव वाटी खोबऱ्याचा किस घालूयात, 4 हिरवी मिरची घालायची आहे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे। आता या चटणीला आपण फोडणी देऊयात। त्यासाठी पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालंय, आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर तयार करून घेतलेली ही फोडणी आपल्याला लगेच या चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी, चवीला अगदी छान लागते। आता लगेच आपण पदार्थ तयार करायला घेऊया। इथे आज आपण उपवासाचे मेदू वडे तयार करणार आहोत, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा। नंतर अशा पद्धतीने टिक्कीसारखं याला प्रेस करून घ्यायचं, बोटाला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने या वड्याला होल तयार करून घ्यायचं। अशाच पद्धतीने मी सर्व मेदू वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे मेदू वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस 4 ते 5 मेदू वडे सुद्धा तळून घेऊ शकता।
आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साइडने यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी हे मेदू वडे दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। तुम्ही बघू शकतात अगदी छान मस्त गोल्डन रंग यांना आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहे। आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत। दिसायला एवढे छान दिसतात त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागतात। बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे बनतात। चवीला अगदी छान लागतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे। जसा जसा साबुदाणा भाजला जाईल तशी तशी साबुदाण्याची साईज सुद्धा डबल व्हायला लागते। यावरून समजायचं साबुदाणा भाजून झाला। बघा इथे मी साबुदाणा अजिबात रंग चेंज न होऊ देता भाजून घेतलेला आहे आणि साबुदाण्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। हा साबुदाणा पूर्णपणे आपल्याला एका प्लेटमध्ये आता थंड करून घ्यायचा आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थंड झाल्यावरती काढून घेऊया आणि याची अशा पद्धतीची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली पावडर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने हे काप मी मोजून घेतले। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचे। आता अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालून घेऊया। यामध्ये आपल्याला पाव कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर आहे, त्यामध्ये सुरुवातीला याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघा हे पीठ तयार करण्यासाठी पाव कप पाणी इथे मी हे पीठ तयार करण्यासाठी वापरले आणि मस्त असं हे बघा मऊसूत पीठ इथे आपलं तयार झालंय। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण साबुदाणा न भिजवता क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बघत आहोत। तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याचा सुरुवातीला गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। थोडंसं याला दाबून प्रेस करायचं। हे बघा अशा पद्धतीने इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता वडे फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलके फ्राय झाल्यावरती असे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे मी दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप सुरेख आलेला आहे आणि वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे चवीला अगदी भन्नाट लागतात। मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं शेंगदाण्यांचा कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे साबुदाण्याची खिचडी अगदी छान मोकळी मोकळी तयार होते। तर हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर कढई ठेवायची आहे गॅसवरती। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूयात। यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरचीचे काप घालणार आहोत। आता ही मिरची आपण 2 ते 3 सेकंद छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। मिरची छान तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे। आता 1 छोट्या साईजचा कच्चा बटाटा मी कट करून घेतलेला आहे। आता आपण हा बटाटा 5 ते 6 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊयात। इथे मी बटाटा छान 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि बटाटा छान सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता
अगदी परफेक्ट। आता यामध्ये आपण साबुदाणा घालूयात आणि छान फोडणीमध्ये साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। सबस्क्राइब केल्यामुळे आणि बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। आता चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालूयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण साबुदाण्याची खिचडी छान शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी 6 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आणि खिचडी छान शिजवून घ्यायची आहे। पण लक्षात ठेवायचं साबुदाण्याची खिचडी मधून मधून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत जायची आहे, म्हणजे खिचडी तळाला चिपकणार नाही किंवा जळणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी ही शिजेल। इथे मी अशाच प्रकारे 2-2, 3-3 मिनिटांनी साबुदाण्याची खिचडी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात, आणि छान खिचडी शिजवून घेतलेली आहे। इथे आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात, अगदी छान मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे। आणि ही खिचडी अशा पद्धतीने जर तयार केली तर चवीला तर अप्रतिम लागते। नक्की एकदा ही पद्धत ट्राय करा आणि अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।